विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमामधील संख्यांची माहिती यावर आपण व्हिडिओ बनवत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण संयुक्त संख्या आणि जोडमूळ संख्या या संख्यांची माहिती घेतली होती. आज आपण पाहणार आहोत सहमूळ संख्या, को प्राईम नंबर्स. बघूया सहमूळ संख्या म्हणजे काय. ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो. दोन संख्या त्यांची जोडी आणि त्यांच्या जोडीमध्ये एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा दुसरं नाव आहे सापेक्ष मूळ संख्या असंही म्हणतात. उदाहरण दिले या ठिकाणी बघा, 25 व 39 ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे. सहमूळ संख्या ही एकटी कधीच नसते, जोडीनेच असते किंवा तीनही असू शकतील कधी, ज्यांना एकच सामायिक विभाजक असेल. बघूया आपण. आता जोडी म्हणल्यावर दोनच राहणार, तीन तर नसणार. तर 25 आणि 39. 25 विभाजक बघूया आपण. विभाजक पहिला 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो. सबका माली 1. 1 हा प्रत्येक संख्येला विभाजक असतो. त्यानंतर आहे 5 आणि त्याच्यानंतर आहे 25. हे झाले 25 चे विभाजक. आता 39 विभाजक बघूया आपण. 1 त्यानंतर 3 आहे ना, 3 त्यानंतर आहे 13 आणि नंतर आहे 39. आपण 25 चे आणि 39 चे विभाजक काढलेले आहे. विभाजक म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला भाग जातो आणि तो भाग म्हणजे निशेष असतो. तर बघूया आपण याच्यामध्ये. जर आपण आता सामायिक विभाजक पाहायला गेलो तर सामायिक कोण येतो? फक्त एकच येतो. इथे एक आहे, इथे एक आहे, बाकी कुठलेही विभाजक सामायिक नाही. म्हणून सामायिक विभाजकाला 1 आणि असं ज्या ज्या जोड्यांमध्ये होईल त्या जोड्यांना काय म्हणायचं? सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर्स असं म्हणतात. अशी सहमूळ संख्यांच्या बाबतीत ही माहिती आहे. यावर काही गणित वगैरे असतील ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.